नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय होणार की नाही, जी सगळी प्रक्रिया चालू आहे त्याच्याबद्दल एकतर कुठंतरी संथपणा असतानाच आज सुप्रीम कोर्टामध्ये एक अशी घडामोड घडली की ज्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये एक वेगळा ट्विस्ट आलेला आहे आणि त्यामुळं अपात्रतेचा निर्णय आता तातडीनं घ्यावा लागणार का? 2024 हे वर्ष उजाडण्याच्या आधीच हा निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागेल का? अशा पद्धतीची एक सनसनाटी घडामोड आज सुप्रीम कोर्टामध्ये घडलेली आहे. मुळामध्ये आज आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करतायत म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होती. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार होती. ठाकरेंच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट केलं. त्यांचं म्हणणं हे होतं की विधानसभा अध्यक्षांनी जे वेळापत्रक दिलेलं आहे ते एखाद्या सिव्हिल ट्रिब्युनलपेक्षा सुद्धा किचकट आहे आणि एक प्रकारे हा केवळ निवडणुकीच्या आधी वेळ काढण्याचा फार्स चालू आहे का, हा प्रश्न त्याच्यातून उपस्थित होतो. म्हणजे अगदी त्यांनी कालचं उदाहरण दिलं. प्रत्येक वेळी सुप्रीम कोर्टाची तारीख असते त्याच्या एक दिवस आधी ते काहीतरी दिखावा करतात सुनावणीसाठीचा. कालसुद्धा त्यांनी 4 तास सुनावणी घेतलेली होती आणि कालची सुनावणी कुठल्या गोष्टीवरती होती तर फक्त याचिका एकत्रितपणे ऐकायची की स्वतंत्र प्रत्येकाच्या याचिका ऐकायच्या. केवळ एका मुद्द्यावरती ते 4 तास सुनावणी घेत होते. हा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होता आणि त्यांचं म्हणणं होतं की मुळामध्ये याच्यामध्ये आता एकत्रितपणेच हा सगळा मुद्दा जो आहे तो ऐकायचा आहे. याच्यामध्ये क्रॉस एक्झामिनेशनची सुद्धा गरज नाही, कारण सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये काही मुद्दे जे आहेत ते स्पष्ट केलेले आहेत. मुकुल रोहतगी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे या सगळ्या प्रकरणामध्ये अध्यक्षांचे वकील आहेत. त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोर्टाला हे सांगायचा प्रयत्न केला की डे टू डे कामकाज कसं असावं एखाद्या ट्रिब्युनलचं हे तर तुम्ही इतर कुठल्या ट्रिब्युनलला पण सांगत नाही, मग आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही हे असे आदेश देऊ शकत नाही. पण त्याच्यावरती सरन्यायाधीशांनी खूप कडक शब्दामध्ये तासेरे ओढले. त्यांचं म्हणणं होतं की मिस्टर सॉलिसिटर जनरल, कुणीतरी विधानसभा अध्यक्षांना हे नीट समजावून सांगितलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची ती अशी अवहेलना विधानसभा अध्यक्ष करू शकत नाहीत. मागच्या वेळी आम्हाला वाटलं की ते विवेकाने वागतील. वेळापत्रक म्हणजे सुनावणी लांबणीवर टाकण्याचं कारण बनता कामा नये आणि हे प्रकरण आपण गांभीर्यानं घेतोय हे त्यांच्या कृतीतून दिसलं पाहिजे. आता खरं तर 10th शेड्यूल किंवा हा जो पक्षांतरबंदी कायद्याचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये नेहमी निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्षच घेत असतात. पण तरी आज रागारागानं कोर्ट असं म्हणालं की जर तुम्ही नाही निर्णय घेतला तर निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. म्हणजे एक प्रकारे या गोष्टीची पहिल्यापासून चर्चा सुरू होती की विधानसभा अध्यक्षांना म्हणजे निर्णय घ्यायला तर कोर्टानं सांगितलं 11 मेला जेव्हा निकाल दिला तेव्हा, पण त्यासाठी विधानसभा अध्यक्षांना काही टाईमलाईन आहे का, टाईम लिमिट आहे का, याची खूप उत्सुकता होती. 3 महिन्यांच्या त्या टाईम लिमिटची पहिल्यांदा चर्चा झाली. 11 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा लागेल असं सगळे म्हणत होते, पण अशी कुठलीही टाईम लिमिट नाही आहे. नरिमन यांचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये एक ऑब्झर्वेशन जरूर होतं, पण त्या जजमेंटलासुद्धा लार्जर बेंचमध्ये चॅलेंज केलं गेलेलं आहे आणि त्यामुळं विधानसभा अध्यक्ष कायम तुम्ही बघितलं तर म्हणत होते की मी कुठलीही घाई करणार नाही आणि म्हणजे न्यायाचा संकोच नाही झाला पाहिजे असं ते सांगत होते. त्यामुळं मला वेळ लागेल असं विधानसभा अध्यक्ष म्हणत होते. मग असं असताना सुप्रीम कोर्ट असं का म्हणतंय की आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल? तर याची काही कारणं आहेत. 2 जुलैच्या आसपास ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये आलेला होता की विधानसभा अध्यक्ष काहीही करत नाही आहेत. निकालानंतर आम्ही 3 वेळा त्यांना सुनावणी घ्या म्हणून सांगितलं, पण त्यांनी सुनावणी घेतलेली नाही आहे. मग त्याच्यानंतर कोर्टानं 14 जुलै ही तारीख ठरवली सुनावणीसाठी. त्याच्याबरोबर 3-4 दिवस आधी मग पहिली सुनावणी जी आहे ती राहुल नार्वेकरांनी ठेवलेली होती आणि कोर्टाचं म्हणणं होतं की तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3-3.5 महिने झाले आम्ही वाट बघतोय, पण तुम्ही कुठलीही हालचाल या सगळ्या संदर्भात केलेली नाही आहे. आणि त्यामुळं जर स्वतः वेळापत्रक तुम्ही निश्चित नाही केलं तर हे पद विधिमंडळ संस्थेचं एक घटनात्मक पद आहे हे जरी आम्हाला माहिती असलं तरी जर ते नीट काम करत नसेल तर तुम्हाला जबाबदार जे आहे ते धरावं लागेल. आणि त्यामुळं आता विधानसभा अध्यक्षांना
एक नवीन वेळापत्रक जे आहे ते या मंगळवारी 17 ऑक्टोबरला सादर करावं लागणार आहे, कारण कोर्टानं त्यांच्या आधीच्या वेळापत्रकावरती फुली मारलेली आहे. आधीचं वेळापत्रक जे होतं त्याच्यानुसार 13 ऑक्टोबरपासून सुरुवात, मग 20 ऑक्टोबरला ते ठरवणार होते की एकत्रित सुनावणी करायची की नाही. असं करत करत 13 नोव्हेंबरला विधानसभा अध्यक्ष क्रॉस एक्झामिनेशनला सुरुवात करणार होते आणि त्याच्यानंतर मग पुढच्या डेट आपण त्यानुसार निश्चित करू आणि मग 2 आठवड्यानंतर एक अंतिम सुनावणीची तारीख निश्चित करू, हे त्यांचं वेळापत्रक होतं. पण आज ज्या शब्दांमध्ये सरन्यायाधीशांनी कान उघाडणी केलेली आहे ते बघता 2 महिन्यांच्या त्या टाईम लिमिटचा विचार जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना कुठं ना कुठं करावाच लागेल. आत्ता आपण ऑक्टोबरमध्ये आहोत. नोव्हेंबर आणि डिसेंबर, किमान 15 डिसेंबरच्या आत विधानसभा अध्यक्षांना या सगळ्या संदर्भातला निर्णय घ्यावा लागेल असं आता दिसतंय. आणि इतक्या कडक शब्दामध्ये कान उघाडणी केल्यानंतर आता फारशी चालढकल जे आहेत ते विधानसभा अध्यक्ष करू शकणार नाही आहेत. आजच्या सुनावणीमधलं एक विधान कपिल सिब्बल यांचं खूप महत्त्वाचं होतं. ते असं म्हणाले की हा विषय जो आहे तो 21 जूनचा नाही आहे, तर 19 जुलैचा नाही आहे, तर तो 20 जूनचा आहे, हे तुम्ही निकालामध्ये सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे आणि भविष्यातल्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. काय याचा अर्थ आहे? 20 जूनला शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचा पक्ष होता, तोपर्यंत कुठल्याही अपात्रतेच्या नोटिसा ज्या आहेत त्या दिल्या गेलेल्या नव्हत्या आणि शिंदे गट जो आहे तो पहिल्यांदा निवडणूक आयोगामध्ये आला तो 19 जुलैला आला. आता कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की प्रश्न 19 जुलैचा नाही आहे, प्रश्न 20 जूनचा आहे. याचा अर्थ सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये जे म्हटलेलं होतं की गटनेता म्हणून ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांची निवड विधानसभा अध्यक्षांनी नव्या गटनेत्याला मान्यता दिली, नव्या व्हीपला मान्यता दिली, सुनील प्रभू यांच्याऐवजी भरत गोगोले, ती बेकायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये म्हणून ठेवलेलं आहे. आणि त्यावेळी देखील खूप चर्चा झालेली होती की याचा अर्थ 20 जूनच्या स्थितीनुसार विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल का? कपिल सिब्बल यांनी तो अर्थ काढला आहे की तशाच पद्धतीनं निर्णय जो आहे तो त्यांना घ्यावा लागेल. तो तसाच घ्यावा लागेल का हे आपल्याला अजून माहिती नाही. विधानसभा अध्यक्ष स्वतंत्र आहेत त्यांचा निर्णय घेण्यासाठी, पण तो घेतल्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टी येणार हे उघड आहे. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतील हे आत्ता आपल्याला माहिती नाही आहे. ते कुठल्याही बाजूनं निर्णय घेतील आणि जेव्हा निर्णय होईल तेव्हा आज सुप्रीम कोर्टानं हे पण सांगितलं की म्हणजे निवडणुकांच्या आधी हा निर्णय जो आहे तो झाला पाहिजे. वेळापत्रक हे केवळ कारण नाही बनलं पाहिजे सगळं शेड्यूल लांबवत नेण्याचं आणि निवडणुकांच्या तोंडावरती हे सगळं मॅटर जे आहे ते निष्प्रभसुद्धा बनलं नाही पाहिजे, याचंसुद्धा भान ठेवा, हे आज सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना सांगितलं आहे. एक प्रकारे जबरदस्त ट्विस्ट आजच्या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या या टिप्पणीमुळं आलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांना आता गांभीर्यानं तातडीनं काम करावं लागणार आहे. वेळापत्रक केवळ चालढकलीचं ते बनवू शकत नाहीत. एक ठोस वेळापत्रक द्यावं लागेल. मंगळवारी ते कळेल की ते नेमकं काय असेल. आज राष्ट्रवादीची सुद्धा सुनावणी होती. एकत्रितपणेच ही 2 प्रकरणं ऐकली गेली. प्रफुल्ल पटेल यांचा दावा होता की आमच्या प्रकरणामध्ये ताशेरे ओढलेले नाही आहेत. जरी हे ताशेरे प्रामुख्यानं शिवसेनेच्या प्रकरणातले असले तरी आज 2ही प्रकरणं एकत्रित होती. मंगळवारीसुद्धा एकत्रित पद्धतीनंच विधानसभा अध्यक्षांना उत्तर द्यावं लागेल. ते उत्तर जे आहे ते पुढं मागं कदाचित असू शकेल वेळापत्रकाचं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत. ते कसं असेल हे आत्ता आपल्याला माहिती नाही आहे, पण सुनावणी मात्र एकत्रित झालेली होती आणि त्यामुळं आज जे झालेलं आहे त्याच्यामुळं निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावरती अपात्रतेची टांगती तलवार राहणार का? त्या 16 आमदारांचं नेमकं काय होणार? या प्रश्नांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की कळवा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.